तर का म्हणता पोट्टीवर आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तुम्ही कधी अशा जुगाडान पेंड्या पगरवल्या नाही पगरवल्या तर ब्लॉग पूर्ण पाहून जावा. आमच्याकडे चालू आहे रोवण्याचा सीझन. मी निघतो बसाची पाठी घेऊन सीधा वावरामध्ये, ते बी 6 वाजता सकाळी. तुम्ही बी म्हणत असाल का हा सकाळी 6 वाजता जाऊन का करत? भाऊ मी जातो आता वावरामध्ये, कारण की चालू आहे रोवण्याचा सीझन, तर आम्हाला जायला लागते परे खदाले. परे कसे खदते ते सांगतोय दाखवतोय. आणि आम्ही बनवला होता जुगाड. परे खांदल्यानंतर पेंड्या कशा पगरवायच्या जुगाड बनवला होता आम्ही 4 जण मिळून. ते माझ्या सोबती आम्ही याने चालून एवढी जण वावरामध्ये. आता वावरात पोहोचल्यानंतर आम्ही पगरवतो पहिले पेंड्या. आता हा पा जुगाड आमच्या कसा बनवलो ऐका नाही दिम्मा. पेंड्या पगरवून झाल्यानंतर आम्ही खणतो परा खंदून झाल्यानंतर अजून पुन्हा पेंड्या पगरवतो. पेंड्या पगरवून झाल्यावर निघतो घराकडं, कारण की 2 तासाचेच काम राहते आम्हाला. तर आपल्या बैलाला झाला आहे तर लंपी. मी लावला होता डॉक्टरले फोन, तर त्या डॉक्टर साहेबाला म्हणलं या म्हणलं लवकर. डॉक्टर साहेब म्हणजे आपला मित्रच होतो. ढोर डॉक्टर आला. ढोर डॉक्टरनं लावले आपल्याला 2 बैलाले इंजेक्शन एक आणि मग निघतो जेवण करून अजून पुन्हा वावरात जाण्यासाठी, कारण की आपल्याला लावायच्या परा. 360च्या स्पीडनं पोचतो वावरात गेल्यानंतर रोहित भाऊ बी भेटते तिथं. मला रोहित भाऊ म्हणत होता का मला व्लॉग मध्ये घेत जा म्हणे. तुम्ही म्हणलं घेतो ना राव, म्हणलं तुला काय विषय का म्हणलं घ्यायचा म्हणलं व्लॉग मध्ये. त्याच्यानंतर निघतो पटणं वावरात जाण्यासाठी, कारण की बाया येणार होत्या. बायाले परा खांदाला लावायचा होता पहिला आणि त्याच्यानंतर रोवायचा होता. चला भाऊ आपण परा कसा खणते पेंड्या कशा फेकते ते दाखवतो. वावरात येऊन पाहतो तो बाया पहिलंच परा खंदत होत्या. परा खंता मग आम्ही पेंड्या पगरवल्याच दिवस गेला हो. मग वाजले 2. मग जेवण करतो ना आम्ही आणि थोड्या वेळ आराम करतो. आराम करून झाल्यानंतर पूर्ण बांधीवर पगरवतो पेंड्या. बायाच्या काही रोवणं होत नाही. तर भाऊ आजच्या दिवस एवढाच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो पूर्ण रोवणं कसा होते तर.